नमस्कार मित्रांनो. आज आपण एक छोटासा 2 मार्कांचा प्रश्न त्याबद्दल थोडं डिस्कशन करूया. साधारण क्वेश्चन या स्वरूपात विचारतात. एक्सप्लेन इन ब्रीफ रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल किंवा नॉन रिव्हर्सिबल प्रोसेस. ह्या दोन्ही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. Let us consider one PV diagram and one process which starts from the point 1 and ends at point number 2. मग आता मित्रांनो आपल्या लक्षात आलं पाहिजे की एखादी प्रोसेस का घडते. Thermodynamic process, why it happens? So there are only two thermodynamic reasons. That is, either we can apply the Q, that is heat, or you can apply W, that is work done. So the process will happen. मग आता ही प्रोसेस होते कोणावर? The process happens on working substance. मग काय होते बरं Q किंवा W अप्लाय केल्यामुळे? से at one point, initial condition, you apply Q. So you go on applying Q and the things are going up to the point 2. करेक्ट. म्हणजेच काय झालं की सिस्टीम जिच्या प्रॉपर्टीज 1 मध्ये समजा P1, V1, T1 अशा होत्या, तुम्ही Q ॲड केल्यामुळे आता सिस्टीम बदलून 2 वर पोहोचली. म्हणजे आता प्रॉपर्टीच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या झाल्या P2, V2 आणि T2. Because of application of Q, heat is added, plus Q, heat is added. तर आता आपण या 2 डेफिनेशन बघूया. बघा, म्हणजे मी थोडक्यात मांडलंय. आर म्हणजे, आर हा काही स्टँडर्ड शब्द नाही आहे. आर म्हणजे रिव्हर्सिबल. तर काय नेमकं बघा तुम्ही, सिस्टीम आणि सराउंडिंग जर कधी रिटर्न बॅक टू द ओरिजिनल कंडिशन, पहा फार सोपी डेफिनेशन आहे. इफ एनी थर्मल सिस्टीम अँड द सराउंडिंग is returned back to its original condition, it is known as a reversible process. जसं की आता डायग्रामवर येऊ आपण. प्रोसेस 1 पासून सुरू झाली होती आणि ती 2 वर पोहोचली. नाव द सिस्टीम ॲट सराउंडिंग ॲट कंडिशन 2 कॅन बी ब्रॉड बॅक टू कंडिशन 1. हे जर होत असेल, if the system and surrounding from condition 2 can be returned to condition 1, original condition 1, this process is known as reversible process. आता याच्या थोडंसं पुढे जाऊ आपण. आणखी एक नोटेशन वापरलंय मी, इरिव्हर्सिबल प्रोसेस. आता इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये सुद्धा if the system and surrounding do not return to the original condition, then it is known as irreversible process. आता इथे या पुन्हा डायग्रामकडे तुम्ही. से if the system and surrounding from point 2 they are not brought back to 1 but they are brought back somewhere here, say here. So you can say they are not reaching to original condition 1 but they are reaching to some other point. So such a process which is not brought back to original condition, that process is known as irreversible process. अजून 2 गोष्टी आपण ध्यानात घ्याव्या, कन्सेप्च्युअल आहेत ह्या. रिव्हर्सिबल प्रोसेस ही सैद्धांतिक आहे, आयडियल आहे, काल्पनिक आहे. There is no reversible process that happens in the thermodynamic system. पण irreversible process ही प्रॅक्टिकल आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे ऑल द प्रोसेसेस आर इरिव्हर्सिबल प्रोसेसेस. मग सगळ्या प्रोसेस इरिव्हर्सिबल का आहेत? देर आर रिझन्स. देर आर सम 3 to 4 reasons.
फॉर द प्रोसेस टू बी रिव्हर्सिबल प्रोसेस. तर पहिलं बघा काय, कशामुळे इरिव्हर्सिबल होते ती, तर बिकॉज ऑफ द फ्रिक्शन इन वर्किंग फ्लुइड. दुसरं महत्त्वाचं कारण काय, बिकॉज ऑफ द हीट ट्रान्सफर विथ द फायनाईट टेम्परेचर डिफरन्स. एका बाजूला 100 डिग्री, एका बाजूला 20 डिग्री, तर हीट ट्रान्सफर होत राहते. सिस्टीम कॅन नॉट बी ब्रॉड बॅक. तिसरं कारण काय आहे, तर प्लास्टिक डिफॉर्मेशन. प्लास्टिक डिफॉर्मेशन म्हणजे काय, तर परमनंट डिफॉर्मेशन. आणि 4 नंबरचं एक कारण आहे ते म्हणजे एक्सपान्शन ऑफ फ्लुइड्स, जसं की एक्सपान्शन ऑफ एअर, एक्सपान्शन ऑफ स्टीम, एक्सपान्शन ऑफ हॉट गॅस. तर हे चारही कारण आहेत. दीज आर द रिझन्स फॉर इरिव्हर्सिबल प्रोसेस. का घडते, तर या 4 कारणांमुळे. अजून आपल्याला एक गोष्ट ॲड करावं लागेल उत्तरामध्ये, की गिव्ह द एक्झाम्पल्स ऑफ इरिव्हर्सिबल प्रोसेस. अगदी सामान्य जे उदाहरण आपण नेहमी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये शिकत असतो, जसं की बघा कंबशन ऑफ फ्युएल. बरोबर, कंबशन ऑफ फ्युएल ही जी प्रोसेस आहे ती इरिव्हर्सिबल आहे. 2 फ्लुइड आपण मिक्स केले, इरिव्हर्सिबल प्रोसेस. प्रोसेस ऑफ फ्रिक्शन ही सुद्धा इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही प्रोसेसचं नाव घेतलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधल्या, तर त्या सगळ्याच्या सगळ्या प्रोसेस ह्या काय आहेत, तर इरिव्हर्सिबल आहेत. तर पुन्हा एका मिनिटामध्ये आपण जस्ट करूया, की जर कधी सिस्टीम आणि सराउंडिंग ह्या आपण ओरिजिनल कंडिशनला आणू शकत असलो तर त्याला म्हणायचं रिव्हर्सिबल प्रोसेस. अँड इफ द सिस्टीम अँड सराउंडिंग कुड नॉट बी ब्रॉड बॅक टू द ओरिजिनल कंडिशन्स, त्या प्रोसेसला आपण इरिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हणतो. पुन्हा एकदा रिपीट करतो, रिव्हर्सिबल प्रोसेस आर आयडियल प्रोसेसेस, theoretical processes, whereas irreversible processes are actual or practical processes happening in the thermodynamics. तर मित्रांनो, या व्हिडिओचा वापर करा, कन्सेप्ट्स आपल्या क्लिअर करून घ्या. रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस याच्यावरती 2 मार्कांचा एक प्रश्न येऊ शकतो. या व्हिडिओचा नक्कीच आपल्याला फायदा होईल अशी मला आशा आहे. थँक्यू.